चला मॅचला सुरू करूयात. टीम बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला बॅटिंग टीम बॅटर पाठवून द्या. आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण बदल घडवणार आहोत. ऋषीजी पवार सर आपल्या मायक्रोफोनवरती जोडले जाणार आहेत. दोनही टीम 12वा खेळाडू पाठवून द्या. यस, पुढच्या मॅचसाठी पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आपण बदल घडूया. दोनही पंच आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. दोनही टीम्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेल्या आहेत. आणि आता ज्यांच्याबरोबर असता तुम्ही कायमच खुश असे आमचे RJ ऋष अर्थातच ऋषी पवार सर आपल्या मायक्रोफोनवरती आता इथून पुढे श्रीनाथ चषकामध्ये नावाचा डंका आवाजाचा डंका सुरू करतील. आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक या ठिकाणी आपण स्वागत करूयात. यस, थँक्यू, धन्यवाद. नमस्कार, स्वागत आपल्या सगळ्यांचं श्रीनाथ चषकाच्या या अफलातून क्रीडा महोत्सवामध्ये. एक मोठी क्रीडा नगरी, आध्यात्मिक वारसा जपलेलं हे गाव, एक छोटंसं गावसुद्धा एक मोठा क्रीडा केंद्र बनू शकतं हे आयोजक दाखवून देत आहेत. आणि 51,000 रुपयांच्या एका मोठ्या प्रतियोगितेचा आपण एक भाग आहोत. गेली 2 दिवस 2 टीम्स आम्ही उपांत्यपूर्व फेरीसाठी घेऊन गेलेलो आहोत. त्यासाठी 12-16 संघ या स्पर्धेमध्ये खेळले. आज पुन्हा नवीन 8 संघांना या स्पर्धेमध्ये जागा आहे. त्यापैकी 2 टीम्स याआधी एकमेकांच्या पुढे लढल्या भिडल्या, त्यातला एक संघ या स्पर्धेतून थांबला. तर आता दुसरी मॅच आजच्या दिवसभरामधली हवेली पुण्याची टीम तुम्हाला आवावाडीची आज या स्पर्धेसाठी बघायला मिळेल. आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम वाघळवाडीचा संघ जो आतमध्ये आहे, जो बारामती तालुक्यातली ही टीम आहे. आणि या 2 संघांमध्ये ही मॅच आहे. पहिल्या दिवशी उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरणारी टीम ही बारामती तालुक्यातलीच होती, जी माळेगावची होती. काल मात्र आपल्याला बघायला मिळालेला संघ लॉयन्स नीरा जो उपांत्यपूर्व फेरीसाठी गेला. तर आज तिसरा संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी कोणता जाईल यासाठी आज मोठी रेलसेल तुम्हाला बघायला मिळेल. कारण पुरंदर तालुक्यातले कमी संघ आहेत, आज बाहेरच्या तालुक्यातल्या जास्त संघांना या स्पर्धेमध्ये आज प्राधान्य देण्यात आलेलं आहे. 4 धावांची घोषणा मुख्य पंच स्वप्नील भैया काकडे सरांकडून या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे येईल. 5 षटकांच्या मॅच आपण कव्हर करतोय. 5 षटकांमध्ये आपण बघितलं होतं आत्तापर्यंतचा सर्वात मोठा नॉक शरद पारगे देऊन गेला. बॉल कव्हरच्या दिशेने टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक आणि कव्हर सीमारेषा फोडणारा अजितच्या बॅटमधून पुन्हा एक खणखणीत चौकार. पिवो ऑलराऊंडर आहे खेळाडू. तुम्ही बघा अजित, विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून या खेळाडूला मी क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये बघतोय. कुठेही ॲग्रेसिव्ह तुम्हाला तो खेळाडू बघायला मिळणार नाही. शांततापूर्व वातावरणामध्ये खेळत असताना कम्युनिकेशन इज बेटर अरेंजमेंट, एक मोठी कमिटमेंट फॉलो करणारा खेळाडू म्हणून या खेळाडूची ओळख राहिली. आणि आज त्या खेळानं त्यांना स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं आहे. असं अजित तुम्हाला आतमध्ये बघायला मिळेल. हा बॉल यावेळेस मुख्य पंचांकडे हलकंसं अपील होतं.
सेकंड लाईनच्या बाहेरून बॉल की आतून बॉल आहे यावरती मुद्दा महत्त्वाचा आहे. मात्र सेकंड लाईनच्या बाहेर जर बॉल आहे, मुख्य पंचाने पहिल्या दिवसापासून तो रूल्स रेग्युलेशन्स कायम ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये कुठेही कोणतेही बदल आपल्याला बघायला मिळत नाहीत. एक चांगला पॅनल या स्पर्धेसाठी काम करतोय. स्वप्नील भैया काकडे जे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहे, तर प्रवीण सर जे स्क्वेअर लेग अंपायर्स म्हणून काम करत आहेत, तर अक्षय चांदगुडे सरांना आपण याचं टीव्ही अंपायर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये बघाल. 51,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक वाघोलीच्या परिसरातून, वाघोलीच्या या भागातून आलेली आव्हाळवाडीची टीम आहे. फुल टॉस बॉल, मिड ऑफ डाऊन दी बॉल, प्रयत्न चांगला राहिला आणि तो चेंडू शेवटच्या क्षणी हातातून निसटताना दिसला. एक धाव तिथे तोपर्यंत प्राप्त होईल. एका धावेच्या बरोबरीत सौरभ अर्थात बाळा आव्हाळेला ऑन स्ट्रायकिंगला तुम्ही बघाल. त्या दिवशी सुद्धा एक मोठी स्पर्धा गाजून आलेली टीम आहे आव्हाळवाडी. तिसऱ्या पंचांचा डिसिजन बघायचे पुढे काय असणार आहे. जो चेंडू उंचीच्या चेंडूचे आहे ते उंची चेंडूची चेक केली जाईल आणि त्यानंतर ऑनफिल्ड अंपायर्सपर्यंत तो कॉल घेतला जाईल. त्या दिवशी सुद्धा उरुळी कांचनच्या मैदानावरती एका मोठ्या स्पर्धेचा चॅम्पियन राहिलेली टीम आहे आव्हाळवाडी. फेअर बॉलचा कॉल तिसऱ्या पंचाने दिलाय. फेअर बॉलचा कॉल आहे. धावा ज्या पळून आलेल्या आहेत तेवढ्या धावा या बोर्डवरती घेतल्या जातील आणि मॅच पुढे चालू राहील. श्रीनाथ चषकाचं आयोजन आहे आणि आपण बघितलंय की आज वीरच्या मैदानावरती आपण आहोत. हे मैदान बनवण्यासाठी सुद्धा आयोजकांनी अफाट कष्ट घेतलेले आहेत आणि त्या कष्टाच्या बेसवरती आज एक मोठं मैदान हे आयोजक उभे करू शकलेले आहेत. त्यामुळे आयोजकांची मेहनत बघितली तर या स्पर्धेला उभं करण्यापाठीमागची मोठी आहे. आज विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे आमचे सगळे सभासद या स्पर्धेसाठी काम करतात. ग्रामस्थांनी सुद्धा या स्पर्धेसाठी जेवढी मदत करता येईल तेवढी मदत केलेली आहे. 9 धावा धावपलकेवरती पहिल्या षटकाचा खेळ संपून पूर्ण झालेला आहे. कोणताही खेळाडू बाद नाही आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावांचा आकडा हा धावपलकेवरती आहे. वाघावळीची टीम सुद्धा अलीकडे क्रिकेटमध्ये एक टीम अशा फॉर्मॅटमध्ये खेळताना आपण बघितलेली आहे. मला वाटतं कदाचित डॅनिश या टीम या गावाला प्रेझेंट करतो. कदाचित चैतन्य गुलदगड सुद्धा या गावाला रिप्रेझेंट करणारा खेळाडू आहे. तर त्याची कदाचित ते दोन्ही खेळाडू आज टीममध्ये आहेत का हे बघायचं आहे. कारण ते 2 टीम खेळाडू टीममध्ये ही संघासाठी मोठी बाब असू शकते. कारण ते दोन्ही खेळाडू तालुक्याला यंगर्समधून रिप्रेझेंट करतात. त्यामुळे त्या खेळाडूंची ताकद मोठी आहे. त्यामुळे आता पाहायचं की या मॅचमधून ते पुढे दिसतील का. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. अजित करसाठी असणारा चेंडू होता. एक सिंगल धाव तिकडे प्राप्त होईल. षटक क्रमांक 2 ला घेऊन आलेला खेळाडू प्रज्वल जे बॉलिंग मार्कवरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्याची जबाबदारी. मॅन्डेटरी पॉवर प्ले अजून चालू आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये धावा जास्तीत जास्त गोळा करण्यासाठी टीम पुढे येते. आव्हावाडीचा संघ पहिल्यांदा बॅटिंग करत असताना बॉल यावेळेस थोडेसे बॅकफुटवरती सरकलेत. बाळा आव्हाळेनं बॉल उडवलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. जो सरळ डीप लॉग ऑफमध्ये चेंडू जाऊन थांबेल तोपर्यंत 2 धावा या बॉलवरती प्राप्त होणार आहेत. गेली 2 दिवसाचा इतिहास तुम्ही या मैदानाचा बघा. 5 ओव्हरमध्ये तुम्ही 50-55 धावा जर बनवू शकला, 60 धावा जर बनवू शकला तर इट्स अ बिग टोटल मानला जातो. कारण काल 4 ओव्हरमध्ये 50-55, 5 ओव्हरमध्ये 52 धावा होताना दिसल्या नाहीत. त्या धावा डिफेंड झालेल्या आहेत. त्यामुळं या मैदानावरती धावफलक पूर्ण करणं किंवा धावफलकेचा पाठलाग करणं हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. मिडविकेटमध्ये बॉल उंच आकाशामध्ये बाळा आव्हाळेला थांबावं लागेल. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या विकेटचं पतन. आव्हाळवाडी स्पोर्ट्स क्लबचा पहिला खेळाडू बाद होऊन माघारी येईल. मोठं अंतर कापून आलेली टीम आहे आव्हाळवाडी आणि आज या स्पर्धेमध्ये बघायचं या टीमचा दबदबा राहील का. त्यामुळे इथून पुढे त्यांचा खेळ महत्त्वाचा राहणार आहे. तर पुढे वाघळवाडीची टीम 51,000 रुपयांचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक असणारी एका मोठ्या प्रतियोगितेला तुम्ही पाहाल सामोरं जात आहे. कालही आपण सांगितलेलं आहे की बेस्ट आहे. तुमच्यामध्ये जे आतमध्ये सगळं काही चांगलं आहे ना ते तुम्हाला द्यावं लागतं क्रिकेटच्या मैदानावरती आल्यानंतर. आणि क्रिकेटचा मैदान तुम्हाला शिकवतं की एका ताकदीचं बळ किती मोठं असतं. आज इथे आमच्या बरोबरीत वैभव थोरात हे उपस्थित आहेत. प्रसिद्ध उद्योजक, सिद्धेश्वर पिंपळगाव संघाचे कॅप्टन, महाराष्ट्रभर आपल्या टीमला घेऊन फिरणारे संघ मालक आणि आपल्या संघावरती विशेष संस्कार करणारा कॅप्टन म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांची सुद्धा उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलेली आहे. वैभव थोरात सरांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. आज त्यांची टीम यानंतर इन लाईव्ह ॲक्शन तुम्हाला बघायला मिळेल. दौंड तालुक्यातला पिंपळगावचा संघ ज्या स्पर्धेसाठी आहे
मला वाटतं सुप्याची टीम सुद्धा मैदानावरती दिसली. प्रतीक भैया सानगुडे ऑल इंडिया ओपन टेनिस बॉल क्रिकेटचा एक मोठा स्टार तुम्हाला याआधी मैदानावरती खेळताना दिसलेला आहे. तर यानंतर सुद्धा मोठे स्टार ही रेलसेल दिसेल आज. हो विरुद्ध दिशेने हा फटका. बॉलला फक्त दिशा देण्याचं काम. परफेक्ट टायमिंग, शॉट एक्झिक्युशन सुंदर आहे आणि या बॉलला दाखवली आहे दिशा आणि चेंडू सीमारेषा पार. 4 धावांचा चौकार. ही मोठी रेलसेल आज मोठी पॉडकास्ट तुम्हाला बघायला मिळेल. त्यामुळे यानंतर सुद्धा चांगल्या मोठ्या टीम्स तुम्हाला आतमध्ये बघायला मिळणार आहेत. आज खेड शिवापूरची टीम आपल्या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी आलेली आहे. त्या संघाची ताकद दहशत सुद्धा मोठी आहे. शिवगंगा प्रीमियर लीग मधला मोठा नावाजलेला संघ आहे. तो आतमध्ये उतरणार आहे. बॅटनं स्क्वेअर लेग मध्ये मैदानात आल्याबरोबरीत नितीननं त्याचा खेळ त्याच्या पद्धतीनं चालू केलेला आहे. रेस्ट्रिक्शन्स घेतलेलं पुरेपूर फायदा आणि त्यानंतर धावांची मोठी उधळण करत 2 चौकाराच्या मदतीनं अवलवाडी स्पोर्ट्स क्लबला पुढे आणण्याचं काम नितीन करतोय. या चौकाराने धावसंख्या पुढे येईल 20 धावा. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ आहे आणि धावपलकीवरती 20 धावा आहेत. बॉल थोडेसे बॅकफुटवरती सरकलेत. पुन्हा एकदा चांगला साऊंड क्रिएट केला बॅटनं. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक लॉग ऑफ पर्यंत येतो आणि तो चेंडू थांबवतो सुद्धा. क्षेत्ररक्षकांचा रोल खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही क्रिकेट मैदानावरती आहात ना, तुमचं क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाचं आहे. चांगला क्षेत्ररक्षक ज्यावेळेस तुम्ही होता, चांगल्या क्षेत्ररक्षकांच्या जीवावरती सुद्धा सामना तुम्हाला जिंकता येतो किंवा जिंकू शकता तुम्ही. अशी असंख्य उदाहरणं क्रिकेटमध्ये बघितलेली आहेत. 2 षटकांचा खेळ टाकून पूर्ण होतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तो सेफ आहे, व्यवस्थित आहे. चेंडू अडवलाय. 22 धावा, 2 षटकांचा खेळ. 22 पूर्ण आहे टीम अवलवाडी स्पोर्ट्स क्लब. जॉन्टी रोड्सला आपण बघितलं होतं, साऊथ आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स. फक्त क्षेत्ररक्षणाच्या बेसवरती टीममध्ये जागा बनवणारा खेळाडू. डेरेल कुनिल जखमी झाला होता एका मॅचमध्ये आणि डेरेल कुनिल जखमी झाल्यानंतर त्याच्या जागेवरती मग फिल्डिंगसाठी क्षेत्ररक्षणासाठी कोणाला बोलवायचं, तर जॉन्टी रोड्सला बोलवलं. आणि डेरेल कुलिन जखमी झाल्यानंतर त्याच्या जागेवरती बदली क्षेत्ररक्षक म्हणून जॉन्टी रोड्स आला आणि त्या मॅचमध्ये त्यानं टोटल 7 कॅच घेतले आणि पहिल्या सामन्यात 7 कॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब फक्त क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती, जो त्या मॅचचा भाग सुद्धा नव्हता. यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुमचं क्षेत्ररक्षण जर चांगलं असेल ना, तर तुम्ही सामन्याचा निकाल सुद्धा बदलू शकता. त्यामुळे तुमचं क्षेत्ररक्षण महत्त्वाचं आहे. प्रतीक सानगुडे त्यांच्या टीम बरोबर येतात आज मैदानावरती लाईव्ह दिसतील. आज संकेत काकडे सर आलेले आहेत. येता श्रीनाथ मुस्कोबाचं दर्शन घेऊन संकेत आणि त्यांची संपूर्ण टीम, चेतन चव्हाण, आज करण मडवी तुम्हाला मैदानावरती दिसतील. फरदीन काझी दिसतील. हा बॉल पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे. बॉल आतमध्ये थांबवण्यासाठीची धडपड मात्र शेवटपर्यंत आहे. कारण माहीत आहे एका धावेचं महत्त्व किती मोठं आहे. कारण नॉकआउट फेरीत आहे तुम्ही टीम. तुमच्याकडे सुरक्षा कवच आज प्रीमियर लीगचं नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रीमियर लीग खेळताना तिकडे तुम्हाला तुमचं सुरक्षा कवच दिलं जातं. एखादी मॅच जर तुम्ही पराभूत ठरला तरी तुमचा प्रवास स्पर्धेतला लगेच संपत नाही, कारण तिकडे तुम्हाला प्रीमियर लीगचं सुरक्षा कवच असतं. व्यवस्थित तो चेंडू अडवलाय का हे पुन्हा तिसऱ्या पंचांकडून बघितलं जाईल. मात्र ही नॉकआउट स्टेज आहे. इथे तुम्ही जर पराभूत झाला तर तुमचा प्रवास लगेच तिकडेच संपेल. तुम्हाला परत मॅच खेळण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळं एक धाव, एका चेंडूचं महत्त्व मोठं आहे. श्रीनाथ चषकाचं आयोजन आहे. सलगचा 3रा दिवस आहे. मोठी स्पर्धा आहे. आनंद मोठा आहे, उत्साह मोठा आहे या स्पर्धेचा. ग्रामस्थांनी या स्पर्धेवरती विशेष मोठं प्रेम केलंय. पुन्हा एक चांगलं क्षेत्ररक्षण आहे. तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्येच ठेवलाय. 3ऱ्या क्रमांकाच्या षटकामध्ये आपण आहोत. 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावत संख्या पुढे येईल. 26 ऑन बोर्ड. 26 धावांचा आकडा धावपलकीवरती 3ऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. चेंडू थोडंसं ट्रिगर ॲक्शन करत चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात मात्र बॉल स्टंपला हिट करून मागे गेलाय आणि मुख्य पंचांनी ओयूटीचा कॉल दिलाय. अजितला बाद होऊन माघारी जावं लागेल. हा 2रा धक्का अवलवाडी स्पोर्ट्स क्लब टीमसाठी. भरपूर शफल होतो आणि 3 स्टंप कव्हर करत पुढे आल्यानंतर हा चेंडू अक्रॉस द लाईन थोडा स्लॉक स्वीप करण्याच्या प्रयत्नात तो बॅटवरती मिडल होत नाही. जो सरळ स्टँडवरती लावून लागला तर हा 2रा धक्का अवलवाडी टीम.
हवेली पुणे परिसरातून आज हा संघ या स्पर्धेसाठी हवेली तालुक्याला ही टीम रिप्रेझेंट करते. तर बारामती बरोबरीत आज बारामती तालुक्यामधील असणाऱ्या गावाबरोबरीत त्यांची लढाई आहे. दोन्ही तालुक्याला क्रिकेटची पार्श्वभूमी मोठी आहे. आज शिरूर हवेलीमध्ये सुद्धा मोठ्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतो. विशेष म्हणजे तालुका गटामध्ये शिरूर हवेलीचा दबदबा सुद्धा पूर्वीपासून राहिला आहे. तर बारामती टीमचा संघ सुद्धा तालुका नियायित गटामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तालुका स्तरावरती तालुका पातळीवरती बारामती तालुक्याने त्यांचा दबदबा कायम ठेवला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्याला क्रिकेटची परंपरा मोठी आहे. यानंतर मॅच होईल नवमहाराष्ट्र क्रिकेट क्लब भिवरी आणि शेंडकरवाडी या दोन टीम यानंतर मॅच खेळतील. एक संघ बारामती तर दुसरी टीम पुरंदर मधली. नवमहाराष्ट्र भिवरी आणि शेंडकरवाडी टीम पहिली लढाई तुम्हाला आता यानंतर मैदानावरती खेळण्यासाठी संधी मिळते. तुमचा टॉस इनिंग ब्रेकमध्ये होईल. चेंडू थोडासा बॅकफुटवरती सरकलेत. खांद्याच्या लाईनमध्ये आडवी बॅट पॉइंटमध्ये खेळलाय बॉल. क्षेत्ररक्षक प्रज्वलनं चांगलं काम केलंय. क्षेत्ररक्षणावरती आपण चर्चा करत होतो की तुमचं क्षेत्ररक्षण किती महत्वाचं आहे आणि प्रज्वलनं थांबवलेले हे चेंडू संघासाठी निश्चित फायदेशीर ठरतील. धावबाद झालेत का खेळाडू. पुन्हा तिसऱ्या पंचांची मदत आहे. स्क्वेअर लेग अंपायर्स मात्र फलंदाज खूप लांब निघून गेलेला आहे कारण अजून तरी तिसऱ्या पंचांचा डिसिजन आला नाही. बॉल स्टंपला लागत असताना स्टंप लावलेला अर्थात तो हिट लावत तो बेल्स रिमूव्ह करत असताना जो हात लागलाय का आधी तर तिसऱ्या पंचाने सुद्धा कळवलंय ओयुटीचा कॉल. खेळाडू धावबाद होतील. नितीन ज्या खेळाडूने चांगला खेळ किंवा धावसंख्याला पुढे आणण्यासाठी एक चांगलं काम करायला सुरुवात केली होती तो धावबाद होऊन माघारी फिरेल. आणि तिसऱ्या षटकामध्ये हा तिसरा धक्का अवलवाडी स्पोर्ट्स फाउंडेशन अवलवाडी स्पोर्ट्स क्लबसाठी. एक गाव एक टीम असा फॉर्म्युला या स्पर्धेसाठी आहे. उपांत्यपूर्व फेरीसाठी ज्यावेळेस तुम्ही पात्र ठराल त्यावेळेस तुम्हाला एक आयकॉन आणण्याची परवानगी आहे ही आयोजकांनी तुम्हाला दिलेली आहे. येत्या आगामी काळामध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धा तुम्हाला ओपनच्या आता अलीकडे तुम्हाला ओपनच्या स्पर्धा जास्त करून बघायला मिळतील. खुल्या गटातल्या स्पर्धा जास्त पाहायला मिळतील. मात्र या सीझनला गाववाईज स्पर्धांना जास्त प्राधान्य आयोजकांनी दिलेलं आहे. प्रत्येक आयोजकांनी बऱ्यापैकी गाववाईज संघ आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेण्याचा निर्णय जास्त घेतला. त्यामुळे या सीझनला गाववाईज संघांना जास्त प्राधान्य आहे. तर आता इथून पुढे काही खुल्या गटातल्या काही ओपन टुर्नामेंट्स आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल पुन्हा थोडीशी ट्रिगर मोमेंट ट्रिगर ॲक्शन करत हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात लॉंग लेगमध्ये बॉल जाईल. कव्हर केला जाईल चेंडू तोपर्यंत पुन्हा धावांसाठीची धावा कारण माहीत आहे जिकडनं धावा गोळा करता येतील तिकडनं धावा घ्यायच्या आहेत. लेग बायच्या ह्या धावा आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या धावेने धावफलक पुढे येईल. 30 धावा 3 षटकं आतमध्ये टाकून पूर्ण झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ आतमध्ये टाकून पूर्ण झाला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावांचा आकडा धावफलकीवरती आहे. येणारी 2 षटकं पहिली इनिंग संपण्याअखेरी शिल्लक आहेत. त्यामध्ये 4थ्या क्रमांकाच्या षटकासाठी आपण पुढे जाऊ आणि 4थ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवरती बघायचं आहे कोणाच्या हातावरती चेंडू ठेवला जाणार आहे. ऋतुराज बॉल यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसा होता चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात. थोडंसं धीम्या गतीने टाकला होता चेंडू. जास्त वेग त्या चेंडूला दिला नव्हता. या विकेटवरती मीडियम पेसरचे जे गोलंदाज आहे ना त्यांना सुद्धा चांगला फायदा झाला आहे. जास्त वेगवान गोलंदाजांपेक्षा जे मीडियम पेसर आहेत ज्या धीम्या गतीचे गोलंदाज आहेत त्यांचे चेंडू जज करणं थोडंसं अवघड गेलं आहे. हे गेली 2 दिवस तुम्ही अभ्यासलं असेल किंवा त्या गोष्टींचा अंदाज तुम्हाला आला असेल. कदाचित यामुळे संकेत काकडे बॉलिंग करू शकतील यानंतरच्या मॅचमध्ये. 4था सामना संकेत काकडे आणि फिरकीचा जादूगार संकेत काकडेंची बॉलिंग कदाचित तिकडे दिसू शकते. वैभव थोरात त्यांना यूज करू शकतील कारण धीम्या गतीच्या गोलंदाजांना मदत केली या विकेटने. आणि हे तुम्ही आता या षटकामध्ये सुद्धा बघा ज्या वेगाच्या प्रतीक्षेत आहे ना बॅटर तितक्या वेगात चेंडू येत नाही. हे चेंडू जास्त जोरात नाहीत तर काही धीम्या गतीने बॉल आलेले आहेत आणि ते बॉल कन्फ्यूज करणारे ठरलेत. 3 चेंडू एका लाईनमध्ये एका ओळीमध्ये निर्धाव राखलेत. 30 धावा धावफलकीवरती 31 धावा अवलवाडी स्पोर्ट्स. हा बॉल यावेळेस बॅटवरती आलाय आणि उंच आकाश मार्गाने प्रणय भैया सोनवणेंची फौज तिकडे कामाला लागेल कारण तिकडचं डिपार्टमेंट सगळं प्रणय भैया सोनवणे आणि त्यांच्या टीमनं सांभाळलंय.
सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर गेलेला बॉल प्रणय सोनवणे त्यांची टीम आतमध्ये टाकण्याचं काम करते. हे आमच्या पडद्यामागचे कलाकार आहेत, मात्र त्यांच्याशिवाय ही स्पर्धा हिट नाही होणार. त्यांचाही रोल ही स्पर्धा उभी करण्यासाठी अर्थात मोठे पहिल्या मॅचपासून तिकडे त्यांची टीम काम करते आणि शेवटपर्यंत ती टीम तिथेच उभी असते. असं नाही की फक्त तिकडे एक टीम आहे, अशा भरपूर तुकड्या विघ्नार्थ मित्र मंडळाच्या मैदानावरती उभ्या आहेत. अ बॉल डाऊन द ग्राउंड, लॉग ऑन वन लाईन क्लिअर करणारा हा चेंडू धावा देऊन जाईल त्या 4 आणि या बॉलवरती मोहर आहे ती चौकाराची. तुम्हाला बॉल जज करता यायला हवेत आणि जर तुम्ही चांगले टाईम करू शकले तर तिथे चांगला फायदा होतो. 4 धावांचा खेळ, या चौकारानं धावसंख्या पुढे 41 धावा, चौथ्या क्रमांकाच्या षटकाचा खेळ. पहिले 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव होते, मात्र त्यानंतर 2 चेंडूवरती 10 धावा आल्या. हा क्रिकेटचा खेळ आहे. चैतन्य गुलदगड कदाचित टीममध्ये आज आहे. एक चांगला बॅटर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. चैतन्य गुलदगड जर थांबला, एका हाती सामना संपवण्याची ताकद आहे या खेळाडूकडे. त्यामुळं एक चांगली बॅटिंग ऑर्डर सेट करून वाघवाडीला पुढे यायचं आहे. हा बॉल पुन्हा थोडा स्विंग अँड मिस, धीम्या गतीनं चेंडू टाकलेला. 4 षटकं संपली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 41 वरती आवळवाडी स्पोर्ट्स. शेवटचे 6 चेंडू अजून डावात शिल्लक आहेत आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बघायचं कोणाच्या हातावरती निर्णय आहे. आता तो संघनायकांना घ्यायचा आहे की बॉलिंग मार्कवरती कोणाच्या हातावरती चेंडू द्यायचा. निर्णय महत्त्वाचा असतो. तुम्ही एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की माणूस कष्टानं नाही तर तुम्ही निर्णयानं मोठं होता. आणि आज संघनायकाला आपल्या खेळाडूंच्या अंतर्मनास डोकावून त्यांच्या अंतर्मनाला सकारात्मक ऊर्जा, पॉझिटिव्ह थिंकिंग वाइब्स देणं. या ठिकाणी उपस्थित होत आहेत निलेशजी भांडवलकर यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं इथे शुभागमन होत आहे. त्यांचंही आम्ही श्रीनाथ चषकाच्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करतो. आपण इथे उपस्थित झालेला आहात. शेवटचे 6 चेंडू, अ बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पहिल्याच बॉलवरती मोठा हिट, एक मोठं षटक हे कन्वर्ट करायचे मोठ्या धावसंख्येमध्ये. हा इरादा स्पष्ट आहे आणि पहिल्याच बॉलवरती आवळवाडीकडून मोठा हिट, धावा येतील त्या 6. षटकार लेन बॉल होता आणि लेन बॉलला प्रॉपर टायमिंग करत सरळ उंच आकाश मार्गाने टाकून दिलेला एक मोठा षटकार तिथे दिसला. या षटकारानं धावसंख्या पुढे येईल. आपण बघितलं, मी सांगितलं 50-55 धावा गंमत करतात मॅचमध्ये आणि आव्हाळवाडी तिथपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि या विकेटवरती आव्हाळवाडीचे गोलंदाज सर्वात जास्त खतरनाक साबित ठरू शकतील. 22चा कॉल पंचांकडून. स्वप्नील भैया काकडे मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. आज त्यांचा एक पॅनल दुसऱ्या मैदानावरती काम करतोय. आज 1 टाइम 2 स्पर्धा कव्हर करत असताना 7 अंपायर्स 1 टाइम एका स्पर्धेसाठी काम करणारा हा मोठा पॅनल आहे. त्यामध्ये आज एक पॅनल इकडे तर दुसरा पॅनल दुसऱ्या स्पर्धेसाठी काम करताना पाहायला मिळतो. असे हे मोठे अंपायर्स आहेत. बॉल यावेळेस पुन्हा एकदा थोडासा खाली राहिलेला चेंडू, धावांची संधी आहे. दोघांमध्ये शर्यत मोठी आहे आणि पाहायचं आता मुख्य पंचांचा कॉल या चेंडूवरती काय राहील. खेळाडू धाबात होतील की नाही हे तिसऱ्या पंचांकडून चेक केलं जाणार आहे. ओयुटीचा कॉल तिसऱ्या पंचांकडून. खेळाडू धावबाद आहेत. शेवटच्या षटकामध्ये धावबाद होईल प्लेयर, कारण माहिती आहे आपल्या टीमसाठी काय योग्य आहे त्या गोष्टी आपल्याला पुढे करायच्या आहेत किंवा त्या गोष्टीसाठी पुढे जायचं आहे. विकेटचं सॅक्रिफाईस केलं जाईल, मात्र आपल्या संघासाठी ती गोष्ट जर महत्त्वाची असेल तर ती आम्ही करण्यासाठी तयार आहोत. ही अशी भूमिका आपण पाहिली. क्रिकेट हे समर्पण आणि खेळाची शान जपायला शिकवतं.
खेळाडू धावबाद होतील तर त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला, तर स्ट्राईक एंडला ज्या खेळाडूनं पहिल्या बॉलवरती मोठा हिट उडवलाय त्याकडे स्ट्राईक आहे. शेवटचं षटक वाघळवाडी. बॉल या थोडेसे बॅकफुटवरती सरकत कव्हरमध्ये जागा बनवत हा फटका आहे आणि कव्हर सीमारेषेच्या बाहेर खेळलेला हा चेंडू. धावसंख्या या चेंडूवरती 4 न पुढे जाईल. 4 धावा या चौकारानं धावपलक्यावरती खेळ पुढे. 52 पूर्ण. एक चांगलं टार्गेट आतापर्यंत आबाळवाडी स्पोर्ट्स क्लब किंवा ज्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं होतं त्या टार्गेटपर्यंत मात्र टीम येऊन पोहोचते. 50शी ओलांडली टीमनं. 52 धावा धावपलक्यावरती. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक. हा बॉल पुन्हा विरुद्ध दिशेने. हा बॉल फक्त बॉललाईनच्या बाहेर जाऊन घेऊन यायचा आहे. एक टप्पा घेत हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आहे. एक बाउन्स घेत हा बॉल बाउंड्री रोपच्या पलीकडे. 4 धावांचा कॉल. या षटकामध्ये सुद्धा धावांचा खेळ मात्र आता जास्त दिसायला सुरुवात झालेली आहे. सुरुवात केली होती अजित बरोबरीत बाळा आव्हाळेने. ती सुरुवात मात्र कायम ठेवण्याचं काम बाकी फलंदाजांनी ठेवलं आणि त्यानंतर आता एक फिनिशिंग टच सुद्धा टीम चांगला देते. या ठिकाणी आपल्या बरोबरीत आज या स्पर्धेच्या निमित्ताने शेखर पाटोळे आलेले आहेत. प्रसिद्ध रील स्टार आहेत. शेणकरवाडीकडून तुम्हाला ते टीममध्ये दिसतील. त्यांचा इतिहास मोठा आहे. आज त्यांचं सोशल मीडिया फॅन क्लब मोठा आहे आणि आज ते या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. त्यांचंही आम्ही स्पर्धेत स्वागत करतो. मात्र मोठं षटक बनवून टाकलंय आबाळवाडी स्पोर्ट्सनं. शेवटच्या षटकामध्ये धावा मोठा गोळा केला आणि धावसंख्या नेऊन उभी केली ती 62 धावा. यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस होतोय भिवरी नवमहाराष्ट्र क्रिकेट क्लब आणि शेणकरवाडी 11. दोन्ही संघनायकांना आम्ही टॉससाठी विनंती करतो की आपण इथे संपर्क करा. आपला टॉस कव्हर करतोय आम्ही. ऋषी भैया धुमाळ यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक होणार आहे. दोन्ही टीम कॅप्टन टॉससाठी या. शेणकरवाडी टीम आणि भिवरी नवमहाराष्ट्र या 2 टीममध्ये टॉस होतोय. भिवरी संघाचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. नवमहाराष्ट्र भिवरी टीम टॉस जिंकलेला आहे.
इथे सन्मान या ठिकाणी सन्मान आम्ही संपन्न करतोय. प्रसिद्ध रील स्टार शेखर भाऊ पाठवा यांचा हा सन्मान या ठिकाणी आयोजक कमिटी आणि विघ्नार्थ मित्र मंडळ आणि संपूर्ण ग्रामस्थ वीर यांच्या माध्यमातून हा सन्मान स्वप्नील भैया काकडे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आयोजक कमिटीच्या माध्यमातून संपन्न केला जातो आहे. भिवरी टीम टॉस जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय नव महाराष्ट्र भिवरी संघाने घेतलेला आहे. चला बॅट्समन, चला दोन फलंदाज टीम. यानंतर शेखर भाऊ आपल्या बरोबरीत मायक्रोफोनवरती जॉईन होतील, ज्यांना आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलंय. कंटेंट क्रिएशन करत असताना आपल्या रीलच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा सुद्धा वारसा ज्यांनी घेतलेला आहे आणि कमी वेळेमध्ये लोकांच्या पसंतीला उतरलेलं हे कॅरेक्टर आहे. आणि ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आज प्रत्येक घराघरामध्ये पोहोचलेले शेखर भाऊ आज या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आपल्या बरोबरीत उपस्थित आहेत. मोठा फॅन फेस ज्यांनी तयार केला आहे ते इथे आमच्या बरोबरीत आहे. त्यांचं आम्ही संपूर्ण ग्रामस्थ आणि आयोजकांच्या वतीनं श्रीनाथ चषिकाच्या या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करू, जे या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. बॉल द्या. दिलाय की बॉल. शेखर भाऊ आपल्या बरोबरीत इथे आमच्या बरोबरीत आज मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. अनेक असे ज्यांचे संवाद आहेत, जे डायलॉग्स आहेत, जे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत आणि प्रेक्षकांनी सुद्धा त्यावरती खळखळून अर्थात निरागस असं प्रेम केलं आहे. यानंतर मी विनंती करतो शेखर भाऊंना की आपल्या बरोबरीत त्यांनी काहीतरी सादरीकरण इथे जो आमचा वीरचा प्रेक्षक आहे त्यांच्यासाठी करावं. मॅचला सुरुवात होईल आणि आपल्या बरोबरीत शेखर भाऊ मायक्रोफोनवरती जॉईन होतील. या सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद. या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि खरंच मनापासून एवढं प्रेम दिलं त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. हॅलो, एवढं ठीक आहे. काय डायलॉग काय मारो. सुंदर या ठिकाणी सामने भरवलेत आणि जे गावाईचे ज्या कार्यकर्त्यांना खरंच मनापासून संधी दिली आणि प्रत्येक गावातून एक ना एक हिरा जन्माला येत असतो आणि खरंच हा जो प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला एक स्वतःचं स्थान अस्तित्व निर्माण करण्याचं खरंच जे ह्या कमिटीने संयोजकांनी खरंच आज मनापासून जे इथं स्पर्धा भरवलेली आहे त्याबद्दल खरंच त्यांचं शतशः आभार. आणि यांनी इथं मला बोलवलं त्याबद्दल खरंच यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो. धन्यवाद. धन्यवाद शेखर भाऊ. आज या स्पर्धेसाठी आपण उपस्थित आहात. या स्पर्धेचं तोंड भरून कौतुक त्यांनी केलं आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा ज्यांनी आपल्या या स्पर्धेसाठी दिलेल्या आहेत त्यांचं पुन्हा एकदा आम्ही स्वागत या स्पर्धेमध्ये करू. त्यांची टीम यानंतर आपल्याला मॅचमध्ये खेळताना या स्पर्धेत खेळताना बघायला मिळणार आहे.
षटक क्रमांक 1चा खेळ सुरू झालेला आहे. धावपलकेचा पाठलाग घेऊन टीम आतमध्ये आहे. चैतन्य गुलदगडच या मॅचमध्ये गंमत करू शकतो आणि त्याच खेळाडूकडून ठेवलेला एक मोठा हिट आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चैतन्य पहिल्या षटकाच्या खेळाचा खेळ आपण पाहायला सुरू झालेला असताना अजित बॉलिंग मार्कवरती विजयासाठी 60 पेक्षा जास्त धावा हे वाघळवाडी टीमसाठीचं पुढे आव्हान आहे. 60 पेक्षा जास्त धावांचं जे जार फक्त घेऊन जात आहेत ना खेळाडू, फक्त बाकी जे पाठीमागे आणून ठेवा. जिकडून घेऊन गेलाय तिकडे आणून जार ठेवा. पुन्हा जबाबदारीनं तो जार पुन्हा माघारी आणून ठेवा. चैतन्य गुलदगडचा फटका उंच आकाशात आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि चैतन्य गुलदगडला रोखून टाकलाय. पहिल्या षटकामध्ये मोठ्या विकेटचं पतन. जो ही मॅच फिनिश करू शकला असता, ही मॅच संपून टाकू शकला असता, त्या विकेटला आपण पाहतो हासिल करणारा खेळाडू अजित पहिल्या षटकामध्ये एक मोठी शिकार करून टाकली. गावाईज फॉर्मॅट मधलं क्रिकेट टुर्नामेंट आहे आणि गावाईज क्रिकेट मध्ये तुम्ही बघा असे काही ठराविक गाव आहेत जो गावचा संघ संपूर्ण पॅक दिसतो. मात्र काही गावं अशी आहेत जी गावं 3-4 खेळाडूंवरती निर्भर असतात किंवा 4 खेळाडूंवरती त्यांचं गाव हे क्रिकेट मैदानावरती आपला खेळ दाखवण्यासाठी येतो आणि त्या 3-4 खेळाडूंच्या अवतीभोवती ते क्रिकेट फिरतं त्या गावचं. मात्र काही अशी गावं आहेत ठराविक जी गावं पूर्ण सेट घेऊन पॅक सेटअप घेऊन फिरतात. त्यामधलं आव्हाळवाडीचं एक मोठं गाव आहे ज्यांची पूर्ण टीम पॅक आहे आणि ताकदीनं भरलेला हा संघ आहे. तर वाघळवाडीचा संघ त्या तुलनेमध्ये जर आपण विचार केला तर त्यांचं गावातले काही असे ठराविक खेळाडू आहेत 2-3 जे खूप प्रोफेशनल प्लेयर आहेत. बाकीचे गावाचे खेळाडू तुम्हाला बघायला मिळतील ते जास्त बाहेरचं क्रिकेट खेळत नाहीत. त्यामधला चैतन्य गुलदगड बाद होऊन माघारी गेलाय. फलंदाजाचं नाव जो ऑन स्ट्राईक एनला आहे या चेंडूनंतर त्यांचं नाव कळवा. विरुद्ध दिशेने हा फटका मात्र नाही. तो फटका तो चेंडू धाव नाही देत आहे. अँडी नाव बघा काय बॅट्सरचं पहिल्या जो ऑन स्ट्राईकला आहे सागर जे नवीन फलंदाज चैतन्य गुलदगड यांची जागा भरून करण्यासाठी आतमध्ये आलेले आहेत. पहिल्या षटकाचा खेळ टाकून पूर्ण होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 धावांवरती जाऊन थांबते. षटक क्रमांक 2ला सुरुवात होईल. बॉलिंग मार्कवरती अँडी अनिल पोपळे बॉलिंग मार्कवरती तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतील. आव्हाळवाडी स्पोर्ट्स चॅम्पियन ट्रॉफीची मॅन ऑफ द सिरीजची टू व्हीलर बाईक विजेता खेळाडू जे तुम्हाला बॉलिंग मार्कवरती बघायला मिळतील. आज स्वतःचं वैयक्तिक प्रोफेशनही जपलंय. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा एक मोठं नाव लौकिक आहे. त्याचबरोबरीत आज जर तुम्हाला नाईट टुर्नामेंट उभ्या करायचे असतील तर 10 टावर्स पुरवण्याची ताकद आहे आणि एका मोठ्या जेंटसेटचे मालक आहेत अँडी पोपळे अनिल पोपळे. कुठेही जर कोणत्याही क्षणी आपला बॉल जर खराब झाला ना तर तुम्हाला बॉल मात्र नवीन दिला जाईल. हा नियम आपण पहिल्या दिवसापासून लागू केलेला आहे. त्यामुळं जर चेंडू हरवला गेला बाहेर पडला किंवा जर पाण्यात भिजला तर आपल्याला नवीनच चेंडू दिला जाईल. या आयोजकांकडून आपल्याला सूचना आहे. त्या गोष्टींकडे लक्ष असू द्या टीम. अँडी बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 2 घेऊन बॉलिंगसाठी आज समोर आहेत. हे षटक संपलं की पॉवर प्ले संपणार आहे. त्यानंतरचे जे विजयाचं कॅल्क्युलेशन राहील टीम ते विजयाचं कॅल्क्युलेशन आपलं आम्ही तुम्हाला समजावून सांगू. किती चेंडूमध्ये किती धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी राहील कारण 60 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता आहे.
राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक एंड पुन्हा राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक विरुद्ध दिशेने हा बॉल पुन्हा एकदा अँडीचा स्विंग अँड मिसचा पुन्हा एक डॉट बॉल. पहिल्या इनिंगमध्ये विकेट रीड केली, बघितलंय कशी गोलंदाजी केल्यानंतर आपल्याला फायदा होऊ शकतो आणि चांगल्या खेळाडूंचं हे वैशिष्ट्य आहे की ते विकेट रीड करतात. यानंतरची मॅचचा टॉस झालाय आणि आजच्या दिवसातला चौथा सामना होईल सिद्धेश्वर पिंपळगाव. खेड शिवापूर. पॉइंट मध्ये खेळायला चेंडू आहे. दोन षटकांचा खेळ टाकून पूर्ण झालेला आहे. अकरा धावा 2 षटकामध्ये. टीम हा धावफलक आपण बघितला. अजित कर बॉलिंग मार्क वरती आलेत. डेड बॉलची घोषणा पंचांनी केलेली आहे. बॉल यँडी यांना केलंय बीट आणि बॉल सरळ सीमारेषा पार. षटकार 6 धावा. मॅच मध्ये जर चालू मॅच मध्ये आता कदाचित पाऊस आला तर ती मॅच तिथे थांबवून पुन्हा तिथूनच चालू केली जाते. ही सूचना ही पहिल्या दिवशीच आयोजकांनी दिलेली आहे. आता कदाचित जर चालू सामन्यामध्ये कदाचित थोडाफार पाऊस आला तर ती मॅच तिथे थांबवून पुन्हा तिथूनच चालू केली जाईल. 17 धावा धावफलकावरती. विकेटचं पतन. खेळाडू बाद. वाघळवाडी टीम. तिसरं षटक समाप्तीच्या दिशेने. 60 पेक्षा जास्त धावांची आवश्यकता 63 विजयासाठी आणि तिसऱ्या क्रमांकाचं षटक समाप्तीच्या दिशेने वाटचाल करत असताना टीमकडे आतापर्यंत फक्त 17 आहेत. यानंतर एक रिक्वायर 100 जर बघितलं तर ते मोठं राहील. आणि बॅट ना हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये.
विजयाचं जे कॅल्क्युलेशन आहे टीम ते आपल्याला सांगितलं जाईल. 12 चेंडू खेळत आहेत आणि 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 45 धावा. विनोदजी रोकडे हे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, प्रगतशील बागायतदार आहेत. विनोदजी रोकडे हे या स्पर्धेच्या निमित्तानं विनोदजी रोकडे त्यांचंही आम्ही या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत करू. 12 चेंडू मॅचमध्ये बनवायच्या आहेत 45 धावा. बारा 45ची मॅच आहे. सामन्यातलं पगड आपण पाहाल आवावाडीची थोडीशी आता जास्त दिसते. 11 चेंडूमध्ये 44 धावा अजून दूर आहे टीम. ही बॉल यावेळेस थोडासा बॅकफुटवरती सरकत चेंडू खेळलाय कव्हरमध्ये. एकच धाव त्या चेंडूवरती येईल. शेवटचे 10 चेंडू आता खेळत आहेत. चांगला 2 षटकांचा स्पेल अजितचा राहिला. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता बरोबरीत ह्या मॅचमधली मोठी पकड आता अजून तयार करून टाकली आवावाडीनं. शेवटचे 6 चेंडू आता फक्त राहिलेत आणि 43 धावा दूर राहिली टीम विजयापासून. 6 चेंडूमध्ये 43 धावा विजयासाठी दूर टीम. शेवटच्या षटकातले शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. एक फक्त औपचारिकता या खेळातले आता शिल्लक राहिलेली आहे. नवमहाराष्ट्र टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय टीमने घेतला होता. टीम आपण तयार राहा. यानंतर आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी लगेच यायचं आहे. आजच्या दिवसातला होणारा हा 3रा सामना आपल्याला पाहायला मिळेल. विजयासाठीचं असणारं आव्हान. सुरुवातीला चैतन्य गुलदगडची आलेली विकेट ही या मॅचमध्ये मोठा परिणाम करणारी राहणार आहे.
आणि ती राहिली, कारण पहिल्या षटकामध्ये चैतन्य गुलदगड बाद होणं हे संघासाठी धोकादायक राहील आणि त्यानंतर संघ मात्र बॅकफुटवरती दिसला आणि त्यानंतर आता संघाला मोठ्या मार्जिनने या मॅचमध्ये थांबावं लागणार आहे. चला फिल्डिंग टीम, यानंतर जो संघ क्षेत्ररक्षणासाठी येणार आहे, चला आपण लगेच फिल्डिंगसाठी या.